जय श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत शिरवळच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पाखऱ्यासुद्धा आलाय. दादा, कसं काय नियोजन आहे आज पाखऱ्याचं? चांगलं नियोजन आहे. कुणाबरोबर दिसेल पळताना? विठ्ठल नानाच्या तेजा. मित्रांनो, विठ्ठल नानाच्या तेजाबरोबर आज पाखऱ्या आपल्याला पळताना दिसणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले शिरवळच्या अध्यक्ष केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याला भेटलेले आहेत राजाभाऊ भेटलेले आहेत, त्याचबरोबर बबलू चाचा भेटलेले आहेत. आज बऱ्याच दिवसानं बबलू चाचांची भेट झाली आणि राजाभाऊंची पण भेट झाली. तर काय सांगाल, आज कोणते कोणते नंदी आणलेत? आज आम्ही लक्ष आणलाय, बबलू चाचांचा राजा आलाय. बर, आणि चांगलं नियोजन करून आलाय. हो हंगामातलं तसं पाहायला गेलं तर उन्हाळी हंगामातलं हे शेवटचंच मैदान का हो तसं? हो, इकडच्या भागातलं शेवटचं मैदान ही. हां, उन्हाळी हंगामातलं. आमच्या भागातलं एक आता शेवटचं म्हणजे वाटराचं असतं. हां, पण आता वारंजीचं 17 तारखेचं 17 तारखेला शेवटचं मैदान. आता पुढचं कसं काय, पावसाळ्यातलं नियोजन कसं काय असेल तुमचं? पावसाळ्यातलं नियोजन बघूया आता कसं बैलाचं जरा विश्रांती देऊन व्हायचं. विश्रांती देऊन. आज कसं काय, पहिरे कसे आहेत? बैल आहेत आमच्यातला बैल आहे सरजा. बर आज ते जरा म्हणलं बाहेर जाता आपल्या जरा गाड्या जुळवाव्या. बर बर, आपल्या भागातल्या भागात पळावं. बर बर. आत्ताच्या त्याच्या डोक्यात आले त्याच्या आत्ताच्या चाचा, आज कुठल्या कुठल्या गाडी आहे मग आज? गड आपला आला राजा आणला. राजन दुसरी कुठली गाडी चालवणार आहे? अजून काय नाही नियोजन, बघू आता. नाही नियोजन, पण असेल. असणार नियोजन सांगत नाहीत. बरं, तुम्हाला काय सांगत सांगत नाही, गुपचूप सगळं खाऊ. कार्यक्रम गपचूप असतो. बरं, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा. आपल्याला भेटलेले आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील सगळ्यात जुने ड्रायव्हर म्हणजे अंगू ड्रायव्हर भेटलेले आहेत किल्ले मच्छिंद्रगड. बरं, बेरडमाची. बरं, काय सांगाल, बऱ्याच दिवसातनं भेट झाली आणि आज कोणते कोणते नंदी आणलेत? राजा आणलाय. बबलू चाचा, बराच अनुभव आहे तुमचा. जुना नंदी पण पळायचा. 300 युवरा पळत 350 फायनल आहेत. युवऱ्या का? बरं, 350 फायनलचा युवऱ्या मानकरी. कुठल्या भागात पळायचा जास्त? इकडे वर घाटाव जास्त, आणि इकडे मग खाली मुंबईत मला वाटतं सोनारपाड्यात जास्त पळाला. दावडीला. बरोबर, दावडीच्या फाटीला. बरं, बिंदोड किती केलं? बिंजोड बऱ्याच झाल्या. आता केलं का नाही एखादी वस्तू तयार? नाही घ्यायची. बबलू चाचा असलो का? बरं, म्हणजे चाललंय सगळं नियोजन. बरं, चला, तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज गाडी चालवणार आहे कसं काय? फक्त बघायला राजा संघ आला. चला, शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला भैया ड्रायव्हर भेटलेले आहेत शिरवळच्या मैदानात. भैया, कसं काय नियोजन आहे आज? कोणत्या कोणत्या गाड्या आहेत तुझ्याकडे? आज गाड्या आहेत त्या 2-3 चांगल्याच आहेत. त्या गाड्या कुठल्या कुठल्या आहेत? वादळचे काय, चिक्याचे काय, बरं सावकार आहे. बरं, वादळ बरोबर कोण आहे आज? वादळवर बोंगा आहे. बरं, चिक्या बरोबर चिक्यान राजा आहेत. राजा आहे, आणि सावकार बरोबर रायना. सावकार बरोबर रायना. चांगलं नियोजन केलं आहे. आणि भुंगा कुठला आहे? बोंगा तो सुरवे कराड सुरवेचा भुंगा आहे. बरं, चला, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुळशीकरांचा पिस्तूल सुद्धा मैदानात आलाय आणि जवळपास 6 महिन्यात आला का हो दादा? 6 महिन्याच्या गॅप नंतर आलेला आहे. आज कोणाबरोबर नियोजन आहे? भारत बरोबर नियोजन आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसातनं काय कशामुळे आराम होता? आजार होता. क्लिअर झाली आता सगळी तब्येत? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या पहिल्या मैदानासाठी. वादळ आला का नाही? बरं, येतोय. वादळ सुद्धा येतंय मित्रांनो. पारगावकरांचं वादळ येतंय. मानघरकर पारगावकरांचं वादळ आहे. चला, शुभेच्छा. हो, कुणाला घेऊन आला आज? मित्रांनो, बऱ्याच दिवसातनं दादा पण भेटले. दादा, नमस्ते. नाव सांगा तुमचं. बरं, आणि गाव कुठलं? बहादे. किती हो बर्फ विकतात? 25 लाद्या. एका लादीचं वजन किती असतं? आणि किती रुपयाला एक? 800 रुपयाला एक. बरं, सगळ्या म्हणजे जिथं मैदान असेल तिथं तुम्ही बर्फ पुरवता. किती? खंडाळा, लोणंद, शिरवळ, फक्त तेवढे 3च? बरं, आणि 4 फक्त जत्रा यात्रा सगळे. किती दिवस असतो बिझनेस हो आपला? 12 महिने चालू असतो. पण सगळ्यात जास्त कुठल्या महिन्यात मागणी जास्त? मे महिन्यात. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या कामासाठी. हो, नमस्ते दादा. आज कुणाला आणले? सुंदर. गाव कुठलं? एकसर वाई. बरं, आज कसं काय नियोजन आहे? बरंच आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, विमान पण आले. कुठलं गाव विमानचं? बोरी वय.
बरं बरं कसं काय नियोजन आहे आज विमानचं काय चांगलं बंटी ड्रायव्हरने कुणाबरोबर पळताना दिसेल बंटी ड्रायव्हरने ड्रेस कोड भारी राहू तुमचा हा सगळ्यांनी एकसारखं टी शर्ट घातले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय म्हणाला सुंदर सुंदर गाव कुठलं अकलूच अकलूजचा लांब ना आला राव लांब बरं कसं काय नियोजन आहे आज आज ह्याच्या बरोबर नियोजन आहे. राजा राजा कुठला इथलाच आहे राजा. इथलाच ह्याच भागातला राजा आहे. हां. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद. मित्रांनो चिमटा पण आलाय चिमटाचं गाव कुठलं नातेपुत्याचं चिमटा आहे कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळताना दिसेल पाहुण्याचाच बैल आहे पाहुण्यांचाच आहे का बरं चांगला पायरा आहे पण कुणाचा आहे आणि कुठल्या भागात आहे सरजा कुठला आपल्या इथला हा बोरचा बोरचा सरजा आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला गाणा कुठलं गाव गाणाचं आष्टेचा गाणं आहे कुणाबरोबर आहे आज माहीत नाही का बरं चला शुभेच्छा तुम्हाला अकलूजकर काय म्हणता पायऱ्याला काय अडचण येते का पायऱ्याला अडचण येते त्याच्यामुळे बरं कुठल्या खांदी आपला नंदी दोन्ही खांदे पब्लिक नंबर पळतो. बरं बरं काय अडचण काय ते पुढचं म्हणजे काय होतंय अडचण म्हणजे पायऱ्यासाठी थोडी ओळख कमी आहे. आम्ही नवीन आलो जरा क्षेत्रात. बरं दीड बरं वर्ष झालं आलोय जास्त. पहिलं नव्हतं का नादात कोण तुमचं होतं वडील होतं चांगलं पुन्हा त्याच्यावरती बरं स्वतः नाव काय तुमचं दादा उत्तम रंगनाथ काटकर बरं उत्तम भाऊ आहेत मित्रांनो स्वतः जॉकी होती बैलगाडी मालक होते किती वर्ष चालवली गाडी ती मी 7 वर्ष चालवली गाडी. बरं कुठल्या सालात साधारण बघा 32 वर्ष झाले बंद झालो मी ह्या पोरांना चालू केली. हे मुलगा आहे माझा. बरं बरं सहकार्य करा बरं तुमचा नंबर सांगा 97 30 29 39 38. बरं आणि तुमच्या नंदीचं नाव अकलूजचा सुंदर सुंदर आणि कुठल्या खांदी दोन्ही खांदी चारी. चारी खांदी बाहेर न पळतो आत मध्ये बघा जुनी माणसं परत नादात आल्यास सहकार्य करा सगळ्यांनी यांना शंभू कुणाबरोबर नियोजन आहे आज शंभूचं अरे नियोजन कुणाबरोबर आहे सांगा की मान्या कुठला सासवडचा काय नाव म्हणाला मान्या बरं मान्या बरोबर आहे का चांगलं नियोजन केलंय दोघांचं पण निशान लक्षा गाव कुठलं बघा लय लांब आला नाशिकवरून आला अरे बापरे लय लांब आला कसं काय नियोजन आहे दोघांचं आज नाव काय तुमचं आमचं नाव बाळू मसले माझी सरपंच फंगोल इगतपरी हे मला वाटतं आमदार कोण आहेत खोसकर हिरामण खोसकर बरं साहेब हिरामन फोस्कर. आणि एवढे लांब यायचा उद्देश काय दादा एवढ्या लांब आलाय आमचे ते मित्र आहेत पुण्यामध्ये बरं त्यांनी नियोजन केलं त्यांनी नियोजन केलं कोणाला कसं पैर आहेत किती नंदी घेऊन आलाय दोनच नंदी आले काय नाव आहे ह्याचं त्याचं नाव लक्ष आहे आणि पड्यालच्याचं काळ्याचं निशाने निशाण आहे बरं कसं काय नियोजन वेगवेगळे आहेत का पैरे नाही एकच बरं बरं एकच घरची गाडी. घरचीच गाडी पळायची बरं तर पहिल्यांदाच आला का ह्या भागात हो पहिल्यांदा झालं पहिल्यांदाच बरं तिकडे पाऊस खूप असतो का हो तुमच्याकडे लय पाऊस हो मग कसं काय नंदीची कशी काय काळजी घेतात तिकडे काळजी घेतो आम्ही व्यवस्थित व्यवस्थित मग तिकडे शर्यत पावसाळ्यात असते का नसते त्या भागात हा नाही पावसाळ्यात नाही शिरत ती उन्हाळ्यात असते बरं तुमच्या भागात आता इगतपुरीच्या जवळ ते पिंपळगाव बसवंतला आहे की 22 तारखेला बरं कसं काय मग नियोजन आहे आहे नियोजन चालू आहे आमचं बनकर आमदार साहेबांनी केलं बघा हो बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला ओके नाव काय म्हणाल तुम्ही ह्याला काय म्हणाला नाव निशान कुठल्या खांदी येऊ चारी खांदी का बरं बघा मित्रांनो एवढ्या लांब नाही इगतपुरी नाशिकवरनं गाडी आली आज पळताना दिसला अंदाज गट काय तुमचं मागडे जातात ना हां आम्ही त्यांच्याकडेच होतो त्यांनीच नियोजन त्यांनी नियोजन केलं का बरं बरं तात्यांनी केलंय का मग काय सुंदरच नियोजन असेल बरं अंदाज गट काय अंदाज कुठल्या तरी गटात म्हणजे 2-3 कुठले गट असतील सांगा 20 नंबरला 2 गटात 20 नंबरला बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नाव काय आहे गोलमाल आईला ते गोलमाल नावच बरं ठेवलंय कसं काय नियोजन आहे गोलमालचं का आज बी गोलमाल आहे सगळा कसं काय नियोजन नशिबा पुढं म्हणूनच गोलमाल लिहिलंय का ते पिक्चर लय आवडला म्हणून लिहिलं नाव टाकलं गोलमाल त्याचं का कसं काय ठेवलं होय आज कोणाबरोबर नियोजन आज टायगर आहे प्रणव ड्रायव्हरचा मग चांगलं नियोजन केलंय राव अंदाज गट 31 मध्ये बरं चला शुभेच्छा हो कोणाला घेऊन आलाय भांडेवाडीचं सुंदर आहे बांडेवाडी सुंदर कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल पळताना आज पळतानाच कळेल मग नक्की मग टॉपचं नियोजन दिसते सांगा कोणी आहे मापातलं आहे का कसं काय 2 नंबर 2 नंबरचं आहे बरं 1 नंबरचं काय होतच नाही का 1 नंबरचं आपल्या सारख्यांना देत नाही ना 2 नंबरवाल्यांना देत नाहीत ना बरं बरं काय म्हणजे काय अडचण येते अडचण वायदी बरं सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न बरं चांगला चेहरा खुश दिसते आज गुलाल घेऊन जायचा नक्कीच चला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक नानासाहेब पिसे पठारवाडीकर यांचा साहेबराव सुद्धा मैदानात आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे आज नानानीच केले नियोजन नानांनी केले पण कुणाबरोबर दिसेल तरी अंदाज आम्ही आज पाहिला
पैरा तुम्ही पण नाही विचारलं बाबा नानांच्या होय बुवा का बरं पैरा नाही विचारला तुम्ही त्यांचं डोकं आहे. बरं 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 त्यामुळे तसं नियोजन केलं. बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाना. ओके मित्रांनो मोडणीमकरांचा चिकारा पण आलाय. मला वाटतं भारतच्या दावणीचा आहे ना. मोडणीमकरांचा भारत आहे त्यांच्या दावणीचा हा चिकारा आलाय. कसं काय नियोजन सचिन अप्पांचा साई वा चांगलं नियोजन केलं. प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि माळशिरस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे यांच्या साईबरोबर पाळणार आहे हा मित्रा. नाव काय राहायचं सुंदर गाव कुठलं सुंदरचं एकसरचा सुंदर आणि पड्यालचा बर चला शुभेच्छा तुम्हाला. नाही नाही असू द्या मित्रांनो. साहेब आला गाव कुठलं साहेबाचं कालावडेकरांचा साहेब पण आला मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या सुद्धा मैदानात दाखल झाला. पहिलवान नमस्ते. पहिलवान कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन कोणाबरोबर दिसेल पळताना संग्राम कुठला शिरवळकरांचा. मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम आणि चित्रे आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी लक्षासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि आज त्याचं सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिरवळकरांचा संग्रामसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि तुम्ही त्याचं नियोजन ऐकलं असेल मगाशी चित्र्या पाळणार आहे त्याबरोबर. दादा ह्याचं नाव काय शनी गाव कुठलं शनीचं कारुंड्याचा शनी. बरं कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळताना दिसेल तरी अंदाज शेटणी केले पण तुम्ही म्हणता ना आपली गाडी राहील हीच पळवायचं शेटणी केलं कसं काय हो कुठंतरी तुम्ही पण सांगत असताना विचारलंच नाही. बरं बरं असं द्या. चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. मित्रांनो राजा पण आलाय. कसं काय राजाचं नियोजन बाळबाप्पांचं पण कुठला बैल आहे लोणंदचा कुठला आहे पण लोणंद गावातला आहे का बाहेरचा आहे गावाचं नाव माहित ना पण त्यांच्याबरोबर केलं नियोजन. बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो अर्जुन सुद्धा आलाय बघा तुम्ही पाहू शकता. पवार साहेब नमस्ते. निवांत बसलाय. कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर दिसेल नाना पेशींच्या साई बरोबर. चांगलं नियोजन केलं राव भारी नियोजन आहे. किती दिवसांनी पळवता आता गॅप किती झालाय नारायणपूर नंतर जात आहे ना. बरं देवा कुठला बरं अमित शेठ भाडळे यांचा देवा पण आला. कुणाबरोबर आहे आज नियोजन मेहरबान बरोबर केलं. कुठला मेहरबान तानाशेठ पाटील यांच्या मेहरबान बरोबर पाळणार आहे का. बरं चांगलं नियोजन केलं आहे. मित्रांनो इकडं राणाची गाडी आलेली दिसते बहुतेक. मित्रांनो राणा पण आलाय. कसं काय नियोजन आहे राणाचं कुणाबरोबर आहे आज सेवा बरोबर आहे का सेवा का देवा सेवा कुठला जाधव साहेबांचा सेवा. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय सरजा गाव कुठलं कराडचा सरजा विंग कराड विंग लांब आलाय राव. कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर दिसेल चांगला मोठा बैल आहे हा टॉपचा बैल आहे. जरा शुभेच्छा तुम्हाला सांगितलं. बरं आज कोणाला आणलंय घरचा ते काय नाव त्याचं लाल बादशाह. हा तेव्हा इकडं कमी केली काय तब्येत लाल बादशाची बरं कमी झाला काय बरं मित्रांनो हाच तो लाल बादशाह आलाय बघा. कुणाबरोबर लाल बादशाह छोट्या देवाबरोबर देवा छोटा देवा आणि लाल बादशाह. आज चांगलं नियोजन केलंय. किती दिवसांनी आलो लाल बादशाह इकडे वर महिन्यात तीन महिन्याने आला. मला वाटतं त्या लिमच्या मैदानानंतर आज भेटला. आता लिमचं आहे की मैदान परत बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो हा छोटा देव आहे बघा आज लाल बादशाह बरोबर पाळणार आहे. काल एक नंबर केला होता आज परत आला गाड्या घेऊन लाल बादशाह बरोबर. बरं सरजी काय मग सुट्टी पूर्ण एन्जॉय करताय ते कोणत्या गाड्या आहेत आज कुठली लाल बादशाह ती आज बघायला मिळेल टॉपचं स्पीड. बरं चला शुभेच्छा. नमस्ते कोणाकोणाला घेऊन आलाय सुंदर कुठला बारामतीचा सुंदर. कसं काय नियोजन आहे आज बटन बरोबर आहे कुठलं बटन ते ह्याचं तिकडचं छत्रपती संभाजीनगरचं आहे. चांगलं नियोजन केलं राव तुम्ही आज. आज सगळे स्टॉप आहेत का सगळ्याचं पेडगावचं आत्ता गणित बसवलं काय बरं चला मित्रांनो सुंदर आहे बघा इकडं आणि 66-63 कुठला येऊ कबाली 66-36 बरं आणि गाव कुठलं शिंदेवाडी कुठली रे शिरवळ शिंदेवाडी कुठनं गेलं खरेदी केली घरचीच आहे. बरं चांगली ठेवला एकदम सुंदर दिसतोय. आणि कोणाबरोबर आज नियोजन माहित नाही दादाने केलंय.
सगळं माहिती आहे, नियोजनच कसं काय माहीत नाही. दादांकडे नियोजन आहे. पण तुम्ही सांगितलं असेल की हो बैल घातल्यावर राहिला आपण असं काहीतरी. दादा बघतात. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपण पाहू शकता माळशिरस तालुक्याची आणबान शान असणारा हिंद केसरी चिक्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा आज कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसेल? कराडचा बैल आहे. बरं, चांगलं नियोजन केलं आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. आज कोणता नंदी घेऊन आलाय? शिव. गाव कुठलं शिवचं दादा? नसरापूरकरांचा शिव आहे. कसं काय नियोजन आहे दादा शिवचं? टॉपचं कुणाबरोबर दिसेल पाळताना? बाच्याने केलंय, पण टॉपचं म्हणलंय तुम्ही, सांगा की. बाच्याने केलंय म्हणजे मामापेक्षा तर बाच्या मोठा नाही. कुणाबरोबर असं विचारलं नाही? बरं बरं, म्हणजे लयच गुपित ठेवले बाच्याने. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. दादा नाव काय आहे? हां, महबूब. वजीर आहे का? बरं, वजीरचं कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसेल नंदी? सांगा तेच नाही, तुम्ही सांगा की. कुणाबरोबर? कोण टॉप? कोण नवीन? कोण नवीन आहे पण कोण टॉप? अहो सगळ्यांनी सांगितलं, तुम्हीच राहिला आज. आता हंगामातलं शेवटचं मैदान आहे उन्हाळी. हां कळलं ना? बरं, अंदाज गट अजून फिक्स नाही झाला. 3-4 पावत्यात. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. आता नाव काय राहायचं? सुंदर. कसं काय नियोजन आहे आज? चांगलं आहे. कोणाबरोबर दिसेल? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचं कोणाबरोबर? पण तर नाही सांग. टायगर. कुठलं गाव? करमाळा. लांब ना आला राव. तुमच्याकडे मैदान आहे का आता 14 तारखेला पिंपळनेरला आदरला? आणि ह्याचं नाव काय? तुफान. करमाळाच का? करमाळ्याची बैल आहेत. कसं काय नियोजन आहे? वेगवेगळं नियोजन आहे. कसं काय नियोजन आहे? वेगवेगळं कोणाबरोबर दिसणार आहे पाळताना? हां बरं, तुमच्या तिकडचे पैरे आहेत का? बरं बरं. तरी अंदाज ह्याचं नाव काय पैरे करायचं? सरजे. आणि ह्याच्याबरोबर कोण पाळणार आहे? जॉन्टी आहे गाडीत बसला तो. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. लखन. गाव कुठलं लखनचं? फलटणचा लखन आहे. कसं काय नियोजन आहे दादा आज? काय लागले तरी नाच सुटा ना. कुणाबरोबर दिसेल पाळताना? मोठ्या पायऱ्या. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. ह्यांची नावं सांगा दादा दोघांची. शंकरन सरच्या. गाव कुठलं? सासवडचं. कसं काय नियोजन आहे आज? दोन्ही करतं वेगवेगळं एकत्र पाळणार की वेगळे पैरे? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा नमस्ते. कोणाला आणले आज? राजा सरजा. तुमच्याच भागातले आणले तर? बरं बरं. कसं काय नियोजन आहे राजाचं? कॅडबरी बरोबर आहे. मग चांगलं नियोजन केले राव. चला, शुभेच्छा तुम्हाला. चित्ता. कोणाबरोबर आहे चित्ता आज? आदत येते ना? ओपनमध्ये आणले राव दहशत करायला. बरं चला, शुभेच्छा. चला. नाव काय त्याचं? लेटिकेशन. लेटिकेशन का नाव ठेवलं? होय, म्हणून लेटिकेशन का? म्हणजे अतिक्रमण म्हणजे काय करणार आहे? काय नाही, सगळं आपलंच मैदान. आपलं मैदान म्हणून लयच खतरनाक नाव ठेवले लेटिकेशन. बरं बरं. म्हणजे काय? एज्युकेशन म्हणजे ताबा मारणार. ताबा मारणार आहे म्हणजे कशाचा ताबा मारणार मैदानात? सगळ्या पदावर. पदावर म्हणजे काय? बक्षिसांवर. कोणाबरोबर नियोजन आहे आज? बरं, सोन्या म्हणून बहीण आहे. आणि कुठलं गाव? कात्रज. पुण्याचं हे लेटिकेशन आले बघा. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि तुमच्या ग्रुपचं नाव काय? गोठा बॉईज. काय काय? गोठा बॉईज. गोठा बॉईज. वा वा, खतरनाकच नाव आहे. चला, शुभेच्छा. हिरा आलाय मित्रांनो, निखिल भाऊ आहेत. कसं काय नियोजन आहे आज बनवडीचे सोन्यावर. बनवडे. चांगलं केलं टॉपचं नियोजन. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. आणि ह्याचं नाव काय? साहेब या. हो, मग अशी बसला होता, आत्ता त्याला हे करताय. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. नांद्या. गाव कुठलं रंग? जोगवडी बोरचा. बरं नमस्ते. कसं काय नियोजन आहे? सरदार बरोबर आहे. बरं, चांगलं नियोजन केलं भाऊ. चला, शुभेच्छा. ए रामाला आणलं वे. कसं काय रामाचं नियोजन? कोणा बरं आहे? त्याच्याकडून घेऊ का? बरं, त्याच्याकडून घेतो. ए रामा कसं काय रामाचं नियोजन? ए वादळ आलं बघा. आणि रामाचं कसं आहे नियोजन? होय रे, रामाचं कसं आहे नियोजन? कोणा बरं नाही सांगताय मग टॉप. हां, पुण्यावाल्या दोस्तांनी केलं. त्याला शुभेच्छा तुम्हाला. बक्या तिकडे गेला का? बरं. नाव काय मित्र आहे? नाव काय? देवा. गाव कुठलं? गुठाळाचा देवा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर आज शिरवळच्या अध्यक्ष केसरी मैदानात दाखल झाला आहे. मित्रांनो त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता पाठीमागे चाललाय तो तेजा चाललाय 64